गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात छत्रपती संभाजी महाराजांचं नाव वेगवेगळ्या गोष्टींसाठी चर्चेत होतं। मात्र अकोल्यातही आज छत्रपती संभाजी महाराजांचं नाव चर्चेत आलंय। मात्र संभाजी महाराजांचं नाव चर्चेत आलं या घरावर आपल्याला जो पुतळा दिसतो त्या पुतळ्यामुळे अकोल्यातला हा पहिला पुतळा आहे संभाजी महाराजांचा, जो घरावर आणि शहरात असलेला पहिला पुतळा आहे। आणि हे घर आहे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांचं। गेल्या अनेक वर्षांचं त्यांचं घराचं स्वप्न होतं, मात्र घराचं स्वप्न पूर्ण होतानाच आपल्या घरावर छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा असला पाहिजे। आणि घराची जिथून एंट्री आहे म्हणजे घराचा जिथून प्रवेश होतो अगदी त्या प्रवेशाला छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा चांगला पुतळा आहे। त्यामुळे प्रत्यक्ष शिवविचार मांडताना ते आचरणात आणताना दोन्ही राजांची जी आहे आपल्यावर छत्रछाया असावी म्हणून आमदार अमोल मिटकरी यांनी आज आपल्या घरावर म्हणजे नव्या घरावर छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा जो आहे तो बसवलेला आहे। आपल्यासोबत आमदार अमोल मिटकरी आहेत। दादा, काय भावना याच्या मागच्या? मग एक लक्षात घ्या की भावना एकच आहे। मी महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक वर्ष शंभूचरित्र मांडलं, शिवचरित्र मांडलं आणि त्या महापुरुषांच्या आशीर्वादामुळं मी आज विधान परिषदेवर सदस्य म्हणून गेलो। आणि अनेक दिवसांची खंत होती की आपल्या अकोला शहरामध्ये संभाजी महाराजांची प्रतिमा असावी, पण दुर्दैवानं आजपर्यंत संभाजीराजांची प्रतिमा नव्हती। आणि आता महाराष्ट्र शासनाचे वेगवेगळे शासन निर्णय पुतळ्याच्या संदर्भात झालेले आहेत। कारण आपल्याला माहीत असेल की मालवणमधली जी काही दुर्घटना झाली त्यानंतर पुतळ्याच्या बाबतीत फार प्रचंड काळजी सरकार घेते आहे। हा सुद्धा पुतळा बसवण्यामागचा उद्देश असा होता की जे शंभूप्रेमी आहेत त्यांना अभिवादन करायला कुठंतरी एक हक्काची जागा मिळाली पाहिजे। ज्या दिवशी बारामतीला व्याख्यान होतं त्या व्याख्यानाचा माझा विषय संभाजी महाराजच होते आणि अजितदादांनी तो विषय ऐकला होता। ज्या दिवशी मी आमदारकीची शपथ घेतली तो दिवससुद्धा संभाजी महाराजांचा जयंतीचा दिवस होता 14 मे 2020ला। आणि त्यामुळंच संभाजी महाराजांचं कृपाछत्र आमच्यावर होतं। आणि अनेक दिवसांची ठीक आहे त्यावेळेस आमची परिस्थिती नव्हती, काही गोष्टी वेगळ्या होत्या, पण आज अकोल्यातल्याच एका कलावंतांना आम्ही हे शिल्प बनवलं। महाराष्ट्रात मला वाटते मोजक्या ठिकाणी अशा पुतळा असेल। हा पुतळा तुम्हाला वडू तुळापूरला दिसतो, हा पुतळा पुण्यात डेक्कनमध्ये दिसतो आणि आता मला असं वाटतं माझ्या माहितीप्रमाणे कदाचित विदर्भातला हा दुसरा पुतळा असावा आणि अकोल्याच्या मातीतला पहिला पुतळा। आणि त्याची काळजीसुद्धा आम्ही सर्व परिवार तितक्याच, कारण आमचं शंभूराजे प्रतिष्ठान जे आहे ते काळजी घ्यायला सक्षम आहे। पुतळ्याची झीज होऊ नये, पुतळ्याला कुठं वारा उधाण डाग लागू नये, पुतळ्याची कोणी विटंबना करणार नाही। 4 मेगापिक्सलचे कॅमेरे चौफेर लावलेत, आता मेघडंबरी आम्ही चढवणार आहोत। आणि अनेक दिवसांची ते तसं तर गुढीपाडव्याच्या त्या दरम्यानच बसवायची इच्छा होती, पण गुढीपाडवा सण आम्ही कधी साजरा करत नाही, कारण फाल्गुन वद्य अमावस्येला संभाजीराजांची हत्या वडू तुळापूरला झाली होती। पण दुसऱ्या दिवशी आम्ही काही गोडधोड म्हणून करत नाही आणि त्या दिवशी ढोलवादन वर्ज्य असतं। त्याच्यामुळे आजच तो आम्ही आनंदाचा कौटुंबिक सोहळा पार पाडला आणि निश्चितच शंभूराजांची प्रेरणा घेऊन आम्ही इथूनही पुढं आयुष्याच्या अनेक घडामोडींवर मात करून पुढं जाण्याचा आमचा संकल्प आहे। एक मात्र तुम्हाला एक सांगतो की घरावर शिल्प उभारणं आज तुम्ही बघा, ज्यांची निष्ठा असते ते त्या पद्धतीने ती व्यक्त करतात। त्यामुळे आमची ती निष्ठा होती आणि आज साकार झालं स्वप्न माझ्या मागच्या 70 पिढ्यांच्या आणि येणाऱ्या अनंत पिढ्यांचे। आज मला असं वाटते हे काहीतरी संचित असेल की शंभूराजे आमच्या या नवीन घरावर, शिवसंभव त्या घराचं नाव, त्या घरावर आज विराजमान झाले। छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यानं महाराष्ट्राची एक वेगळी ओळख पूर्ण जगात झाली। मात्र या दोन्ही राजांच्या नावावर राजकारण होते महाराष्ट्रात। एक राजकीय नेता म्हणून आणि शिवविचारांचा कार्यकर्ता म्हणून काय वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं का शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे दोनही युगपुरुष, हे यांचं जीवनचरित्रच एकंदरीत राजकारणच होतं। अनेक काही घडामोडी, अनेक काही घटना, संभाजी महाराजांसोबत तर कितीतरी छलकपट झाला। शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा वेगळा काळ होता, पण आता असं आहे की याचा काहीतरी गैरफायदा घेऊन दोन समाजामध्ये तेढ निर्माण होणं असे काही प्रकार सुरू आहेत। मग आता औरंगजेबाचं कबरवरचा तुम्ही वाद बघा किंवा शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुसलमान नव्हते असं म्हणणारी लोक बघा। माझ्या घरावरचा पुतळाच मुस्लिम समाजाच्या लोकांनी बसवला। हा पुतळा सुरक्षितरित्या इथपर्यंत मुस्लिम एका माझ्या भावाने इथपर्यंत आणला। इथं कोणी हिंदू मुस्लिम कोणी नाही, जे शिवाजी महाराजांना मानतात। आम्ही तर यादी दिली ना, शिवाजी महाराजांच्या काळात किती मुस्लिम होते। संभाजीराजांच्या सोबत औरंगजेबाचा मुलगा शहजादा अकबर हा येऊन मिळाला होता। त्याच्यामुळे राजकारण करणाऱ्या लोकांना फक्त शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांचा नावाचा वापर करून घ्यायचा आहे। प्रत्यक्ष कृतीत मात्र ते शून्य असतात। आणि आम्ही
जर ते पावित्र्य घेतो तर ते जपण्याचा पण प्रयत्न करतो. आम्ही त्याचं राजकारण आणि त्याचं भांडवल करत नाही. मी राजकीय प्रश्न विचारत नाही, मात्र नितेश राणेंसारखे नेते जे आहेत तुमच्याच महायुतीतले, त्यांनी किमान अमोल मिटकरींकडे ट्युशन आपण नाही म्हणू त्याला, पण किमान काही वेळ तुमच्याकडे घालावं म्हणजे शिवचरित्र समजेल असं तुम्हाला वाटतं का? मला वाटतं माझ्याकडं त्यांनी नाही यावं, पण नितीन गडकरी साहेब जे बोलले त्यांचा ट्युशन क्लास त्यांनी केला पाहिजे. त्यांच्याच पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत, आमच्या सर्वांचे वरिष्ठ नेते आहेत. आणि असं आहे की राणेसाहेब जे बोलतात तो इतिहास नाही ना. शेवटी महाराष्ट्राचा इतिहास हा 18 पगड जाती 12 बलुतेदारांचा आहे. आणि काल जर नितीन गडकरी साहेबांचं तुम्ही सेक्युलरिझमवर भाषण ऐकलं असेल, शिवाजी महाराज हे देशातले एकमेव सेक्युलर राजे होते, त्यांनी अफजल खान वधाचा प्रसंग सांगितला. त्याच्यामुळे त्यांचा क्लास माझ्यापेक्षा उत्तमरित्या हे गडकरी साहेबच घेऊ शकतात. शेवटचा प्रश्न विचारतो. तुम्ही आता विधान परिषदेत एक विषय मांडला होता की छत्रपती संभाजी महाराजांची इतिहासात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांनी विटंबना केली आणि तोच इतिहास जो आहे तो शासनाच्या इकडून लोकांपर्यंत जातो, विद्यार्थ्यांपर्यंत जातो. छत्रपती उदयन महाराजांनी सुद्धा एक मागणी केली आहे केंद्राकडे की छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांची जी अवहेलना करतील किंवा अपमान करतील यांच्यावर कठोर कायदा शिक्षेचा केंद्रानं आणावं असं म्हणणं आहे. उदयन महाराजांच्या या भूमिकेचं मी मनापासून स्वागत करतो की त्यांनी आता 12 तारखेला तिथीनुसार, मला वाटतं रायगडावर महाराजांचा पुण्यस्मरण दिन आहे, त्या दिवशी अमित शहा केंद्रीय गृहमंत्री महाराष्ट्रात येत आहेत. आणि त्यांनी जर अशी मागणी केली असेल की शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांच्या विरुद्ध कडक कायदा बनला पाहिजे, जसं आता वक्फ बोर्डचं बिल आलं, लवकर आपण पास करून घेतलं, पण तसं शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांच्या विरुद्ध सुद्धा एक कठोर कायदा आणा. तो राहुल सोलापूरकर नावाचा हरामखोर, त्याच्यावर आणखी साधा FIR पण झालेला नाही. आता ते कोल्हापूरच्या पोलिसांचे आभार मानतो की तो अंडा सेलमध्ये सडतोय, प्रशांत कोरटकर. अनेक लोक, अनेक चांगल्या पदावर असलेल्या लोकांनी शंभूराजांचा अवमान केला. याविरुद्ध कठोर कायदा आलाच पाहिजे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि उदयन महाराजांचे मनापासून आभार की त्यांनी याकरता पुढाकार घेतला. थोडं शिवेंद्रराजे त्यांनी संभाजी महाराजांच्या बलिदान दिनाला केक कापून वाढदिवस साजरा केल्याचं व्हिडिओ व्हायरल झाला होता, हे पण चुकीचं आहे, असं होता कामा नये. शेवटी हे युगपुरुष आणि तुम्ही त्या घराण्यातले वारसदार आहात. आमच्यासारख्याने तुमच्याकडे पाहून जीवनाचा आदर्श घ्यायला सुरुवात केलेली आहे. त्याच्यामुळे कठोर कायदा झालाच पाहिजे की उद्या शिवाजी महाराज, संभाजी महाराज, फुले, शाहू, बाबासाहेब यांच्याबद्दल अपशब्द बोलणारा हा परमनंट जेलमध्ये सडला पाहिजे. त्याकरता आम्ही सुद्धा प्रयत्न करू आणि उदयन महाराज प्रयत्न करतायत, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. 20 वर्ष जो शिवविचार महाराष्ट्रात मांडला तो इतिहास तुम्ही तुमचा इतिहासाचा अभ्यास शालेय अभ्यासक्रमात येणार आहे अशी माहिती आहे. तुम्हाला धडा जो तुमचा आहे तो इतिहासाच्या पुस्तकात असणार आहे अशी माहिती आहे. काय नेमकं ते? नाही, मी शिक्षण मंत्री दादा भुसे साहेबांसोबत आणि राज्यमंत्री पंकज भोयर यांच्यासोबत बोललो होतो की संभाजी महाराजांवरची वादग्रस्त साहित्य पहिल्यांदा हटवा. आता वादग्रस्त साहित्य काय, तर आजही महाराष्ट्र साहित्य परिषदेने राजसन्यास हे छापायला म्हणजे शासकीय प्रिंटिंग प्रेसमध्ये मिळतं. त्याचप्रमाणे आज मी चालत होतो रायगडची सत्यकथा हे त्याहीपेक्षा भयंकर पुस्तक आहे आणि राजसन्यास यामध्ये प्रचंड बदनामी आहे. आणि संभाजी महाराजांचा आता इयत्ता 8वीमध्ये एक पाठ आहे, पण त्यात चित्र संभाजी महाराज फुलाचा वास घेतानाचं एक चित्र आहे. सर, ज्या राजांनी 140 लढाया करून एकाही लढाईत पराभूत न होणाऱ्या राजांचा एवढा मोठा इतिहास तो जर पाठ्यपुस्तकात पहिल्या, दुसऱ्या, चौथ्या वर्गात नसेल आणि जर तशी जबाबदारी मला शिक्षण विभागाने दिली तर संभाजी महाराजांचा जन्मकाळ 14 मे 1657 ते त्यांचा बलिदान 11 मार्च 1689 हा 32 वर्षाचा कार्यकाळ जो ओजस्वी कार्यकाळ आहे तो नक्कीच माझ्या लेखणीतून मी माझ्या पद्धतीने साकारणार. त्याकरता सेतू माधवराव पगडी, त्याकरता रियासतकार सरदेसाई, त्याकरता वासी बेंद्रे, त्याकरता डॉक्टर जयसिंगराव पवार सर, अशा सर्वांची इतिहासाचे संदर्भ घेऊन संभाजी महाराजांचं चरित्र मांडता येईल. कारण फक्त त्यांनी लढाया केल्या नव्हत्या, बुधभूषण, नक्षिकांत, भेदनायका, 7 शतक आणि गागा भट्टांनी त्यांना समयनय हा ग्रंथ अर्पण केला. हे माझ्या लेखणीतून मी आता शब्दबद्ध करत आहे. मी सरकारकडे ते देणार आणि जर तसं झालं तर मी स्वतःला कृतार्थ समजेल. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज ही आपली दैवत आहेत. दैवतच नव्हे तर ती महाराष्ट्राची संपत्ती, देशाची संपत्ती. आणि याच दैवतांचा सन्मान करण्यासाठी आमदार अमोल मिटकरी यांनी आपल्या घराच्या एंट्रीला जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराज आणि घराच्या वर छत्रपती संभाजी महाराजांची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली आहे. उमेश अरोणे, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.